नमस्कार. आज आपण चटपटीत असं लिंबाचं लोणचं बनवत आहे. मार्केटमधून मस्त अशी लिंब घेऊन आले. ते एका बाउलमध्ये 10 ते 12 लिंब घेऊन त्यामध्ये गरम पाणी आणि मीठ घालून स्वच्छ लिंब धुवून घेतलेत आणि एका कपड्याने स्वच्छ करून घेतलेत आणि त्याच्या फोडी करून घ्यायच्यात. फोडी केल्यानंतर त्यातल्या बिया काढून घ्यायच्यात. गॅस चालू करायचा आहे. एक कुकर ठेवायचा आहे. कुकरमध्ये 1 चम्मच तेल घालून घ्यायचं आहे. तेल घातल्यानंतर आपण ज्या फोडी केल्या त्या चांगल्या परतून त्यावरती कुकरचे झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस चालू करून एक पॅन ठेवून त्यामध्ये जिरा, मोहरी, बडीशेप, मेथीदाणे, काळी मिरी घालून बारीक फ्लेमवरती हा मसाला भाजून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत. आता आपणला कुकर थंड झालेला आहे. आपण उघडून बघितलं आहे. त्याचं चांगले लिंब चांगले शिजलेले आहेत. एक पॅन गरम करायला ठेवायचा. 1 वाटी साखर घालून घ्यायची. जो आपण मिक्सरला मसाला बारीक केला तो मसाला घालून घ्यायचा आहे. धना पावडर घालायची, कश्मीरी मिरची पावडर घालायची, हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे. आता आपण ते जे लिंब शिजवलेले कुकरमध्ये ते लिंब घालून घ्यायचे. ते सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनटासाठी गॅसवरती त्याला शिजून द्यायचं आहे आणि हे चांगलं मिश्रण मिक्स झाल्यानंतर एक काचेची भरणी घ्यायची. त्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आणि झाकण लावून मस्त असं आपलं हे लोणचं